आपल्या सर्वांचे खूप हार्दिक मनापासून हार्दिक आभार मानते। आणि मी पैठण आश्रम शाळा या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्याचबरोबर कन्या आश्रम शाळा आहे। कन्या असल्यामुळे साहजिकच तिथे सगळ्या मुली आहेत आणि आपली एक मुलगी कन्या आणि लेख या विषयावरती मला त्या ठिकाणी सुचलेली एक कविता आहे। लेक लाडाची मयाळ जणू गुळाचा गुऱ्हाळ आंबा हापूस रसाळ जणू पोळगा मधाळ लेक लाडाची मयाळ जणू गुळाचा गुऱ्हाळ आंबा हापूस रसाळ जणू पोळगा मधाळ उपजत असे गुण नात्या गोत्याचा गमेळ उपजत असे गुण नात्या गोत्याचा गमेळ बाळपणीचा मंडला तिने भातुकलीचा खेळ दादा बाबा म्हणे जणू तिला मायेची तहान दादा बाबा म्हणे जणू तिला मायेची तहान माया बनून राहते असो कितीही लहान हट्ट करी जवा भाऊ त्याचा देई तिला खाऊ हट्ट करे जवा भाऊ तिचा देई त्याला खाऊ जो जवे खेळावे त्यासी लाडाने ती घाली जेऊ बांधे राखीचा तो धागा मनी असू दे रे जागा हाती आला जरी चुडा नको जाऊ दे उतडा आधी आईची गसून मग बाईची ती होय सर्व कामात वळती गाणी भाऊन जाय माया बापाची गलांडी असे अमृताची गोडी सप्तपदी चालताना दोन जीवाला गजोडी सप्तपदी चालताना दोन घराला गजोडी नाते नसे फक्त एक फुल पाकळ्या अनेक नाते नसे फक्त एक फुल पाकळ्या अनेक दादाची ती असे ताई बापाची माय होई दादाची ती असे ताई बापाची माय होई आत्या मामंजीची हाक तिला सुनेचा गधाक सासुऱ्यात मिसळते जणू साखरेचा पाक ठेवी पतीचा गमान जरी होय अपमान ठेवी पतीचा गमान जरी होय अपमान घेई काळजी पित्याची खाली न जावी गमान माया जाळ तोडी ग सोडी जाय माहेरास माया जाळ तोडी ग सोडी जाय माहेरास नाव घेऊन जाईना बापाचे ती सासुऱ्यास नाव घेऊन जाईना बापाचे ती सासुऱ्यास। धन्यवाद। हा माझा पहिलाच प्रयत्न होता। मी स्वरचित कविता लिहिलेली आहे आणि या